आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. नवरा बायकोच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस. नवऱ्याकडून बायकोला मिळणार ओवाळणी. शनिवार वाड्याबाबत नियम पाळले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. मवियात वाजले फटाके. काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ. गटाचा स्वबळाचा नारा. कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार नाही, भाई जगताप यांचं विधान. वसई किल्ल्यावर वाद. शिवरायांच्या वेशात फोटो काढण्याला केला विरोध. सुरक्षा रक्षक हिंदीत बोलत असल्यानं झाला वाद. सिंधुदुर्गात पाऊस. झोडणीला काढलेल्या भात पिकाचं नुकसान. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात जोरदार पाऊस. लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर. लाडक्या बहिणीच्या ई-केवायसीला तुर्तास स्थगिती. मंत्री आदिती तटकरेंची घोषणा. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचं चाक रुतलं. राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यात घडला प्रकार. धक्का मारून बाहेर काढलं हेलिकॉप्टर. मुंबईची हवा वाईट झाली. दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण. श्वसनाचा अनेकांना होतोय त्रास. चांदीच्या दरात 33,000 घसरण. 7 दिवसात चांदीचा दर पडला. चांदी किलो मागे 1,62,000 आसपास. बिहारात काँग्रेस आघाडीत वाद सुरूच. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद. पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात. आज गुळाच्या मुहूर्ताचे सौदे. रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे. खंडणीखोराच्या आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई. टीईटीची पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला. टीईटीसाठी 1 लाख शिक्षकांचेही अर्ज. सागरी किनारा सेतूच्या भुयारी मार्गात अपघात. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातानं वाहतूक मंदावली. राजकीय पुनर्वसनासाठी बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत. कडूंच्या राजकीय आरोपांवर आमदार रवी राणा यांचा पलटवार. आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून भाजपा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल. भाजपात नेतृत्वाची मनमानी सुरू असल्याचा देशमुखांचा आरोप. संगमनेर मतदारसंघात 9,500 बोगस मतदार. निवडणूक आयोग बनवाबनवीचा प्रकार करतय का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल. बाजारामध्ये तुरी आणि मवियाची मारामारी. अद्याप मतदार यादी प्रसिद्ध नाही, मग दंगा कशाला? भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया.